नमस्कार शेतकरी बंधूंनो. माझे नाव रोशन बबन जगदाळे. गाव बिदाल, तालुका मान, जिल्हा सातारा. गेले एक 10 वर्ष झालं मी शेती करतोय डाळिंबाची. त्यातून आपल्याला हे दिसतंय सगळं आणि सगळा म्हणजे बऱ्यापैकी बिटीगोरी सरासनी फॉलो करतो मी. सुरुवातीला आमच्यात शेतीचा विषय नव्हता कारण की वडील आर्मीत असल्यामुळं भरपूर प्रॉब्लेम होते. शेती हे बघत नव्हतं, चुलते बघत होते. नंतर अशीच गावात सर ही असे भरपूर आहे ते मार्गदर्शन करणारी. त्यांच्याकडे बघून मी शेतीकडे घुसलो म्हणजे शेती क्षेत्रात आलो. तर माझं शिक्षण झालं एम-एस-सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर 2016 पासून मी ह्या क्षेत्रात डाळिंबीत काम करतोय. तेव्हापासून भरपूर अडचणी आल्या. म्हणजे तेलकट, नंतर डांबऱ्या, कुजवा ही अशा भरपूर अडचणी आल्या. तर ह्याच्यावर मात करत, करत, करत आज इथपर्यंत पोहोचलोय. आणि आता ह्या म्हणजे सगळ्याला आपल्याला सक्सेस वाटायला लागले. त्यामुळं मी आता एक 2019 तारखेला ह्या महिन्यातल्या 19 एप्रिलला एक कृषीरत्न नावाचे ॲग्रो क्लिनिक नावाचे दुकान चालू केलेलं आहे. ह्यात बीटी गोरे सरांचं भरपूर मार्गदर्शन आणि मोलाचा हिस्सा आहे. ह्या बागेची तारीख आहे 13 सप्टेंबर. उभ्या पावसात धरलेली बाग ही. काय ताण-बिन काय नव्हता. असं माणसं म्हणतात की भरपूर ताण-बिन पाहिजे. पण रिस्की पिरियड इथनं रिस्की पिरियड महत्त्वाचे राहणार आहेत. आणि रिस्की पिरियडचा विषय असा आहे की पुढं आपल्याला रेटबाबत पण चांगलं राहणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही फुल पाऊस होता. तरी पण आपली बाग सेटिंग केली आपण. सेटिंग करून भरपूर अडचणी आल्या. पावसामुळं झाडं स्टॉप झाली ही आपलं पानं पिवळी पडलेली. तरी पण त्यातनं आपण उभारी घेत बाग ही शेवटपर्यंत नेली. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दरवर्षी भेडसावणारी ही होती की अडचण होती की तेलकट. आपल्या बागेत एकही फळ तेलकटचं नाही. त्याच्यामुळे मुळीपासून आपण पानापर्यंत काम केलेलं आहे तेलकटसाठी. आणि ह्याचं म्हणजे तेलकटचा विषयच राहिला नाही आपल्याला. एक कॉन्फिडन्स आला की तेलकट आपण ज्यावेळेस खालनं वरपर्यंत काम करतो त्यावेळेस तेलकट येऊ शकत नाही. आपण पहिल्यांदा सिंगल लॅटरल होती ह्याला. तर सिंगल लॅटरलमध्ये मुळीचा प्रॉब्लेम याचा. सिंगल लॅटरलमुळं लिमिटेड एरिया भिजायचा. त्यामुळं आपण ह्याला इनलाईन दोन्ही साईडला टाकली. त्यामुळं पांढरी मुळी जास्त ॲक्टिव्ह झाली. साईजला फरक पडला. नंतर मुळी चांगली चालू राहिली. नंतर आपण खताचं शेड्यूल देताना असं देतो की आज ह्या साईडला सोडलं तर म्हणजे खत वॉटर सोल्युबल तर त्या साईडला नसतं. त्या साईडला परतचं असतं ॲप्लिकेशन. असं एकाड एक 2 म्हणजे कंटिन्यू आम्ही दोन्ही लाईनी चालू ठेवत नाही. एकाड एक लाईनी चालू ठेवतो. त्यामुळे वापसा कंडिशन मेंटेन राहते. प्लस मुळी चांगली ॲक्टिव्ह राहते. जास्त पाण्यानं पण झाडाला अडचण येते, झाडं मरते ती पुढचा विषय मोठा आहे त्याचा. त्यामुळं ही एक वापसा कंडिशन मेंटेन पाहिजे. गोरे सरांच्यामुळे मला 3-6-9चं शेड्यूल माहीत झालं आणि ती मी फॉलो केलं बऱ्यापैकी. त्यामुळं मग इकडं-तिकडं म्हणजे आपलं एक पिनहोल बोरर ह्याचा प्रकार आपल्याकडे नाही. बऱ्यापैकी नाहीच म्हणजे. त्याचा फायदा भरपूर झाला खोडं धुतलेल्याचा. नंतर क्रॉप कव्हरचा भरपूर फायदा झाला. नंतर विषय असा आहे की गोरे सरांच्या सांगण्यावरून आपण क्रॉप कव्हर टाकला. त्यामुळे असं झालंय की एक सनबर्निंगचा विषय संपला. प्लस आपल्याला हे वातावरण मेंटेन ठेवता आलं. तेलकट हे बाकीचे रोग आहेत ती का ह्या वातावरणात म्हणजे एकसारखं वातावरणामुळे आपल्याला कंट्रोल करायला आलं. पाणी व्यवस्थापनाचा असा एक विषय आहे की गोरे सरांनी असं सांगितलेलं की जोपर्यंत लाडू बनत नाही, तोपर्यंत पाणी द्यायचं नाही. त्यामुळे ती एक व्यवस्थित आपल्याला लागू झालं. वापसा कंडिशन मेंटेन राहिली आणि आपण लॅटरल 2 असल्यामुळे आज जर ह्या एका लॅटरला सोडलं लॅटरला, तर बी लॅटरला आपण नंतर सोडत होतो. एकाड एक असं चालू ठेवलेलं आपलं. त्यामुळे मुळाची एक कार्यक्षमता चांगली राहिली. आपण नंतर ह्याला ड्रिप मॅनेजमेंटमध्ये ग्रुप ए, बी आणि सी हे पण वापरलेलं आहे. तर ग्रुप ए, बी, सीबद्दल मी थोडं सांगतो, की ग्रुप एमध्ये एवेना अमोनियम सल्फेट 0050 आहे. ग्रुप बीमध्ये कॅल्शियम बोरॉन आहे. ग्रुप सीमध्ये फॉस्फेटयुक्त खतं आहेत. तर ह्याचा विषय असा आहे, की फॉस्फेट सल्फेट एकत्र केलं तर बाइंड होतं. त्यामुळे ती सेपरेट दिलं पाहिजे. आता ग्रुप ए हा 8 दिवसातनं एकदा जातो. ग्रुप बी हा 15 दिवसातनं जातो आणि राहिलेल्या पाण्याला आपण ग्रुप सी देतो. आणि हा ग्रुप ए, बी, सीचा फॉर्म्युला आहे बीटी कोरे सरांच्या तर्फे आपल्याला समजला. आपल्या बागेतलं अंतर 14/7 आहे. तर पहिल्यांदा आम्ही अंतर पण कमी केलं होतं 11/7 असं म्हणजे डेन्स लावायचा प्रयत्न केला होता. पैसे झाडं जादा बसली पाहिजे ती. पण परत 2-3 वर्षानंतर ती तिथंच येते. त्यामुळे परत ही 14 बाय आम्ही परत अंतर वाढवलं. नंतर क्रॉप कव्हरचा विषय असा होता की क्रॉप कव्हर आम्ही बांबू टाकायचो. तर ती बांबू पाऊस आला की ती फाटायचं तो विषय राहायचा. त्यामुळं 3 वर्ष टिकणारं, 4 वर्ष टिकणारा क्रॉप कव्हर 1-2 वर्षातच खराब व्हायचा. त्यामुळे मग आम्ही ही टी स्ट्रक्चर तयार करायला लागलो. एक ही 1.5 इंची अँगल वापरला टीचा. एक 9 फूट उंच आणि ही एक 4 फूट आडवा. असं टी स्ट्रक्चर तयार केलं.
वरून एक 3 लाईनी गेलते आणि आडवा ताण उभा ताण काढलेला आहे. त्यामुळं ही झाडं सगळी वर बांधण्यात आलेली आहेत आणि वर बांधल्यामुळं ही झाडाची ग्रोथ खाली होतच नाही. ही पुढच्या वर्षी झाडं या ताराला टेकणार आहेत. म्हणजे ही झाडाचं ग्रोथ आहे की नाही, ती खाली जाऊच शकत नाही. ही बांधल्यामुळं सगळी ग्रॅव्हिटीनं आपलं वर जाणार आहे असं. त्यामुळे ही पुढचं उत्पन्न अजून जास्त वाढणार आहे, वर झाल्यामुळं. पाहू शकता हे पानाची ग्रोथ, नंतर पानाची काळोखी, हे फोटोसिंथेसिस एक्स्ट्रा होते. त्यामुळे आपल्याला फळांची साईज वाढते या. पानाचा आकार जेवढा जास्त तेवढी फळांची साईज पण वाढते. आणि आमच्या इथं छाटणी योग्य असल्यामुळे फळं शक्यतो आतल्या साईडनं लागतात. किती पण टेम्परेचर असलं तरी सनबर्नचा पण विषयही राहतो असा. म्हणजे आत नसल्यामुळं काही अडचणच येत नाही आपल्याला. थंड वातावरणात राहते. आपण बऱ्यापैकी आपल्या बागेत एक खोड पद्धत वापरली आहे. त्यामुळे असं होतंय की त्याचं मदर प्लांट जी आहे की नाही, ती खाणारा एकच आहे आणि म्हणजे त्यातनं सगळं आपण देतोय ते त्या सगळ्या ह्याला जातंय आणि एक खोडचा विषय असा आहे की आतनं फळं लागते ती त्याची जी सूर्यप्रकाश आहे ती आतपर्यंत पोहोचतोय आणि ती झाड ही डेरेदार होते. पण जर आठवड्याला ह्याला मायक्रोन्यूट्रिएंट नंतर सगळं NPK सगळं देतो म्हणजे आठवड्याला हे शेड्यूल चालूच असतं. त्यामुळे आपल्याला कुठली डिफिशियन्सी जाणवत नाही. आणि कुठंच झाड आपलं असं म्हणजे हे दिसतच नाही की त्याला न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे किंवा काय आहे प्रॉब्लेम असं काहीच राहिलं नाही. त्यामुळे ही टायमिंगला सगळं झालंच पाहिजे. आणि हे सर्व करत असताना मी मस्त म्हणजे माझी MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाली, पण माझं शेतीत मन रमत होतं. त्यामुळे मी बाकीकडे कुठे गेलो नाही. आणि मला असं वाटलं की शेतीशिवाय मजा नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुण पिढीला मला सांगायचं आहे की शेती जर नियोजनबद्ध केली, तर ती परवडतेच. काहीच अडचण येत नाही. आणि आजकालची पिढी म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा विषय कमीनं सुरुवात करा तुम्ही. 100-200 अशा झाडातनं सुरुवात करा. एकदम काय होत नाही. अभ्यास करा त्याच्यावर तिथनं पुढं आहेच की. पण ही अभ्यास केलेला मग जास्त क्षेत्रावर इम्प्लिमेंट करा. पण शेती ही एक आपल्या जीवनाचा हीच आहे, भागच आहे आणि ती केलीच पाहिजे. शकता अ, आपला ही प्लॉट एक एक नंबर आहे आणि ह्याला रेट पण एक नंबर भेटलेला आहे. ₹201 100+ हा रेट गेलेला आहे. त्यामुळे हे व्यवस्थित केलं तर सगळं व्यवस्थितच होणार आहे. टाईम बॉन्ड पाहिजे आपल्या प्रत्येक गोष्टीत. टाईम मॅनेजमेंट पाहिजे. जर क्वालिटी असेल तर कोण पण येतं न्यायला. क्वालिटी ही पाहिजेच. क्वालिटी साईजवर काम केलं पाहिजे. आणि दुसरा विषय असा आहे की आपल्यात सिटी लेव्हलला राहणारी माणसं, त्यासनी अजून ऑर्गॅनिकचं फॉर्म्युला माहीत नाही. काय पण ती भेसळ ही जाती तिथं. तर ऑर्गॅनिक ही असं असतं क्वालिटी. ह्याला म्हणतात क्वालिटी प्रॉडक्ट आणि ही फक्त शेतकऱ्याकडे भेटतं. बाकी कोणाकडे भेटू शकत नाही. आणि शेवटी शेतीशिवाय मजा नाही. आणि अशी पण परिस्थिती माझ्यावर आली की बाबा शेतीत इन्व्हेस्टमेंट करतोय, पिकाचं नियोजन नीट नव्हतं, भरपूर लॉसेस, भरपूर झालं, सगळं झालं. शेवटी डाळिंबानं मला साथ दिली आणि डाळिंबामुळं मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. दुसरं एक आपल्या शेतकऱ्यांचं असं चुकतं की प्रिव्हेंटिव्हमध्ये काम होत नाही. रोग कीड याच्या आधी प्रिव्हेन्शन किंवा तेलकटचं वातावरण झालं, प्रिव्हेंटिव्हमध्ये स्प्रे गेलंच पाहिजे. हे जर गेलं तर मग आपल्याला पुढे अडचण येत नाहीत. मग ती चुकून मग परत तेलकट येतं, मग त्याच्यावर जास्त खर्च होतो. मग बाकीकडे आपलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट बिघडतं. हे भरपूर परत वाढत जातं, साईज होत नाही. त्यामुळं प्रिव्हेंटिव्हमध्ये काम केलंच पाहिजे. मी एक 3 ते 4 वर्षापासून बीटी गोरे सरासनी फॉलो करतोय. तर मी पहिल्यांदा जानेवारीच बहार धरत होतो. परत वाईज थोडंसं कॉन्फिडन्स आला की मार्च एप्रिलच्या पण बहाराला गेलो. परत अजून असं म्हणजे कॉन्फिडन्स वाढेल तसं आम्ही सप्टेंबरची, आता ही सप्टेंबरमधला बहार आहे. म्हणजे असं कॉन्फिडन्स वाढत वाढत गेल्यामुळं आम्ही बहार चेंज करून कुठल्याच बहाराला अडचण आली नाही आम्हाला. आणि प्रत्येक वर्षी वातावरणानुसार प्रत्येक गोष्टीचं शेड्यूल चेंज होते. तसंच सरांचं पण शेड्यूल चेंज होते वातावरणानुसार आणि ते अपडेटेड राहिलं पाहिजे. शिक्षण आणि मेहनत ही परफेक्ट ह्या दोन्हीचा समतोल साधला तर सक्सेस कुठं जातच नाही. सक्सेस होतोच. संकट आली तर हे संधी तर मिळतीच, हे आपल्याला माहीत आहे. संकट आली तर संधी मिळणारच आहे. पण त्याबरोबर आपल्याला आधुनिक यंत्रणेची आणि मेहनतीची जर साथ भेटली तर सक्सेस होतोच. शेवटी सर्व शेतकऱ्यांनी मला सांगायचे आहे, की योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन असलं, तर शेती ही सक्सेस होतेच आणि तेच उदाहरण हे आहे.